भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देत स्वातंत्र्य संग्रामातील हुतात्मे आणि स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, वीणा पवार यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेत निरोगी समाज निर्मितीसाठी योगदान देण्याचा तसेच पाण्याचे संवर्धन करण्याचा संकल्प केला। स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। कर्तव्यनिष्ठा, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला। माननीय महापौर महोदय, आज 15 अगस्त स्वतंत्र दिन के उपलक्ष्य में राष्ट्रध्वज को सलामी देने के लिए अग्निशमन, सुरक्षा रक्षक और आरोग्य रक्षक टीम तैयार है। उपाधीक्षक उमेवा मालमत्ता श्याम सुपळकर, आपण आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना
खूप जोरात टाळ्या वाजवायच्या आहेत. यामध्ये डॉक्टर प्रसन्नजी श्रीमंत वाघचौरे, आरोग्य निरीक्षक त्या पार पडलेल्या आहेत. विजय विक्रम केरेकर, शिवराम ज्ञानोबा मोठे, कनेक्टिव्हिटी कामगार कल्याण, शिवराम ज्ञानोबा मोठे, कनेक्टिव्हिटी, महादेव शिवाजी देखणे, महादेव शिवाजी सभागृह सभा माननीय स्थायी समिती, त्यानंतर पांडुरंग अरुण घाडगे, सय्यद कृष्णमांगले, संगणक किंवा कृष्णमांगले शिपाई, नागनाथ जाधव, नागनाथ जाधव हे यापूर्वी माननीय आयुक्तांचे आकाश शंकर पेटी, विभागीय कार्यालय क्रमांक 8 कडील रमेश नारायण मोहिते, नंतर केलुरकर, जगन्नाथ केलुरकर पटेल, मोहम्मद हुसेन सोनिका दत्तात्रय प्रकृती ग्राहक सुविधा, श्रीमती रेश्मा अजित मोहम्मद शेख मिडवाई, प्रतिवर्षी 23,000. आपल्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना, क्रांतिकारांना व हुतात्म्यांना मी विनम्र अभिवादन करतो. त्यांच्याच त्याग, बलिदान आणि राष्ट्रभक्तीमुळे आपण आज स्वतंत्र भारतात अभिमानाने जागत आहोत. स्वातंत्र्य आज केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार व विकासाच्या समान संधी आणि सामाजिक न्यायाची हमी होय. या मूल्य जतन करणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. प्रिय सोलापूरकर बंधू भगिनींनो, गेल्या काही महिन्यात महाराष्ट्र राज्य शासनाने शहराच्या विकासासाठी अनेक ऐतिहासिक आणि दूरगामी निर्णय घेतले आहेत. या सर्व विकास कामांसाठी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री जयकुमारजी गोरे साहेब, माननीय मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार श्री प्रवीणजी परदेशी साहेब, तसेच शहराचे आमदार मान्य श्री देवेंद्रदादा कोटे, आमदार श्री विजयकुमारजी देशमुख, आमदार श्री सुभाषबापू देशमुख यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या योजनांसाठी पाठपुरावा करणाऱ्या महापालिकेतील सर्व पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन करतो. सोलापूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरक्षा, सुलभ आणि गतिमान वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पाला मोठी गती मिळालेली आहे. माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निर्देशानुसार उड्डाणपूल प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे नॅशनल हायवेकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. पंढरपूर येथे आषाढी एकादशी निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या प्रत्येकाचा औपचारिक समारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी श्री कार्तिकेयन यांनी संबंधित जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करून आवश्यक कागदपत्र मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब यांनी पालकमंत्री मान्य श्री जयकुमारजी गोरे, शहरमध्येचे आमदार श्री देवेंद्र कोटे, तसेच महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे सर, नॅशनल हायवेचे स्वप्नील कासार, संतोष देशमुख यांच्याकडे हस्तांतरणाची कागदपत्रे सुपूर्द केली. मुख्यमंत्री साहेब यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी आवश्यक कार्यवाही गती देत जागा हस्तांतरणाची प्रक्रिया सुमारे 93% पूर्ण करून टप्प्यात आणली आहे. मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत हस्तांतरणाची औपचारिक प्रक्रिया पूर्ण झाल्याने प्रकल्पाला सर्वात महत्त्वाचा प्रशासकीय अडथळा दूर झाला आहे. तसेच मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्याकडे माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांच्या पाठपुराव्यामुळे 201 रोजंदारी सेवक व 15 वाहन चालक यांना कायम करण्याचे निवेदन आपण दिले होते. सदर निवेदनाच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी संबंधित विभागास त्वरित काम हाती घेण्याकामी आदेश दिले. याच अनुषंगाने माननीय स्थायी समितीमध्ये मान्यता दिली असून येणाऱ्या 18/8/2026च्या सर्वसाधारण सभेमध्ये या सेवकांना कायम करण्याचा विषय अजेंड्यावर आला असून हा ठराव पारित करून माननीय शासनाकडे त्वरित सादर करून मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे व पालकमंत्री जयकुमार गोरे
व आमदार देवेंद्रदा कोटे यांना शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी विनंती करू व विषयांसाठी सेवकांचे कायम करेपर्यंत आम्ही जातीने प्रयत्नशील करू। मनपा सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कर्मचाऱ्यांचे महागाई भत्ता, ई निवेदन तसेच शासनाकडे प्रभावीपणे पाठपुरावा करण्यात येईल। स्मार्ट सिटी अंतर्गत 117 MLD क्षमतेचे उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी प्रकल्प पूर्ण असून पाकणी जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्यक जमीन उपलब्ध करण्यात येत आहे। सोलापूर इतिहासातील सर्वात मोठा महत्त्वाकांक्षी 1478 कोटी सोलापूर सिटी वॉटर सप्लाय इंटरनॅशनल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम या प्रकल्पाला सर्वसाधारण सभेची मंजुरी दिलेली आहे। 2060 पर्यंतच्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी जागतिक बँकेचे अर्थसहाय्य मिळणार आहे। हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नागरिकाला नियमित, शुद्ध आणि पुरेशी दाबाने रोज पाणी पुरवठा उपलब्ध होईल। विविध परिसरातील मिळकतीवर B2 सत्ता प्रकार असल्यामुळे खरेदी विक्री बंद होते। या ठिकाणी बांधकाम परवानगी मिळत नसल्या कारणाने सोलापूर महानगरपालिकेच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत होते। महापालिकेचे मिळणारे उत्पन्न ठप्प झाले होते। B2 सत्ता प्रकार उठल्याने आता नियमितपणे व्यवहार सुरू होतील। संबंधित चाळीतील कामगारांना स्वतःच्या मालकी हक्क मिळण्यास मदत होते। तसंच शासनाचा भरीव हिस्सा 1% महसूल सोलापूर महानगरपालिकेस प्राप्त होईल व सोलापूर महानगरपालिकेस मिळकत कराच्या माध्यमातून भरीव असे उत्पन्न मिळेल। सदर प्रस्तावास पाठपुरावा आमदार देवेंद्रदा कोटे यांनी माननीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्याकडे सातत्याने केला। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात या संदर्भात आवश्यक आदेश पारित केले होते। शासनाकडे या निर्णयामुळे शहरातील 9,000पेक्षा अधिक कष्टकरी कामगार कुटुंबांना व साधारणपणे 40 ते 50 हजार कामगारांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे। स्वच्छ सोलापूर व सुंदर सोलापूर आपले सामूहिक स्वप्न आहे। त्याकरिता सोलापूर शहरात 1 जुलै ते 9 जुलै या कालावधीमध्ये शहरातील 26 प्रभागांमध्ये एकूण 72 भागांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली। या मोहिमेत 100 टन कचरा आणि 190 ब्रास दगड, माती व मलबा हटविण्याचं काम नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 15 ठिकाणी स्वच्छता पथनाट्य सादर करण्यात आले। सोलापूर शहरातील भवानीपेठ घोंगडे वस्ती येथील एका बालकाचा भटक्या कुत्र्याच्या चावा घेतल्याने रेबीज संसर्ग होऊन दुर्दैवी मृत्यू झाला होता। ही घटना अत्यंत वेदनायक होती। या पीडितच कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी म्हणून आमदार देवेंद्र कोटे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निवेदनाद्वारे यांच्याकडे मागणी केली होती। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्काळ 5 लाखाची मदत देण्याची ग्वाही दिली। महानगरपालिकेच्या मालकीच्या गाळेदार, मिनी गाळेधारक आणि खुल्या जागा धारकांसाठी 100% दंड व व्याजमाफी योजना राबविण्यात आली व या योजनेमुळे महसूल वाढीसह नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळाला। 16 मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त आरोग्य विभागातील डेंग्यूच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी शहरातील 3 दिवसीय विशेष मोहिमेस राबविण्यात आली। राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले। प्रत्येक बालकास लस पोहोचविण्यास आरोग्य विभागाने उत्कृष्ट कार्य केले। PM बस सेवा योजनेअंतर्गत आपल्या सोलापूर शहरातील 100 ई-बसेस मिळणार आहेत। पहिल्या टप्प्यात 17 रोजी 20 आधुनिक ई-बस सोलापूरला उपलब्ध होत आहेत। याकरिता बुधवारपेठ परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ येथील बस चार्जिंगसाठी काम पूर्ण झाले आहे। यामुळे नागरिकांना पर्यावरणपूरक आणि अत्याधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मिळणार आहे। कदाचित आपल्याला उपलब्ध होण्याच्या मार्गावर आहे। सोलापूर ते मुंबई विमान सेवा दिनांक 28 जून 2026 पासून तांत्रिक कारणामुळे बंद पडलेली होती। विमानसेवा ही दिनांक 2 ऑगस्ट 2026 पासून पुन्हा पूर्ववत सुरू करण्यात आली। याशिवाय हैदराबाद तिरुपती विमानसेवा सुरू करण्यासाठी सुद्धा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे। महानगरपालिकेच्या विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम कार्यान्वित करण्यात आले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांना अधिक पारदर्शक, सुलभ व गतिमान सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने TDR मंजुरी प्रमाणपत्राच्या वितरणाची प्रक्रिया पोर्टलद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेली आहे। तसेच वेब GIS आधारित विकास आराखडा DP 2047 तयार करण्यात आला असून शहर नियोजन अधिक पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित बनले आहे। हातदवाड भागातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। शहरातील उद्योजकांना मूलभूत सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून अक्कलकोट रोड MIDC आणि ओडगी रोड MIDC परिसरातील अंतर्गत रस्त्यांसाठी
56 कोटी निधी उपलब्ध झाला आहे. शहरातील 98 कोटी रुपयांचा स्टॉर्म वॉटर ड्रेनेज प्रकल्प, 429 कोटी रुपयांचा भुयारी गटार योजना, 49 MLD सांडपाणी शुद्धीकरण केंद्र, रेल्वे उड्डाणपूल, पर्यायी रस्ते, नाले खोलीकरण आणि रुंदीकरण यासारख्या कामे वेगाने सुरू आहेत. श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या स्थापन केलेल्या 68 लिंग परिसराच्या सुशोभीकरणासाठी पहिला टप्पा म्हणून 2 कोटी मंजूर झाले आहेत. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन, मराठा भवन, इंडोर स्टेडियम, नाट्यगृह, बसवेश्वर पुतळा परिसर, मार्कंडे मंदिर, बिरोबा मंदिर, विविध स्मशानभूमी आणि प्रसूतिगृहांसाठी कोट्यवधी रुपयांचा अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली आहे. महानगरपालिकेत सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना मोफत शालेय पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे प्राधान्य आहे. सोलापूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी व सेवक यांना ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. शासनाच्या सुधारित शासन निर्णयानुसार महानगरपालिकेच्या वतीने लाड पागे समिती व अनुकंप अंतर्गत उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार 72 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात येणार आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या पर्यावरण संवर्धन विभागामार्फत श्री सिद्धेश्वर तलावाच्या राज्य स्तरावर योजना अंतर्गत संवर्धन सुशोभीकरणाच्या अनुषंगाने सुरू असलेल्या तलावाची कामे, तलावाची DPR संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित सोलापूर वाटा महत्त्वाचा आहे. शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्या संयुक्त प्रयत्नानं आपण आधुनिक, स्वच्छ, हरित, सुरक्षित आणि समृद्ध सोलापूर घडवूया. चला, या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण सर्वांनी स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि पाणी बचत, वाहतूक शिस्त, भरणा आणि सामाजिक सलोखा जपण्यास संकल्प करूया.